नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे, मॅच फिक्सिंग करून आमदार पात्रता निकाल लागलेला आहे असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊतांनी ही टीका केलेली आहे। मॅच फिक्सिंग करून आमदार पात्रता प्रकरणाचा निकाल दिल्याचं संजय राऊत म्हणाले। अपात्रता प्रकरणातील निकालानं लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे असं देखील राऊत म्हणतात। मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र झाले असते असं उत्तर शंभूराज देसाईंनी नंतर दिलंय। कायद्याच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलाय असं देखील शंभूराज देसाई म्हणतात। जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी आणि विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना न्यायालयाने ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील तोच दिला। त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलंय असं काही नाही, पण नक्की लोकांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली आहे। कालपासून आम्ही ऐकतोय मग उभाटा गटाचे प्रमुख मान्य उद्धव ठाकरे साहेब असतील, मान्य आदित्य ठाकरे जी असतील आणि त्यांचे विश्वज्ञानी प्रवक्ते नेहमी जे सकाळी 8 वाजता येतात ते असतील, ते मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत। मग जर माननीय विधानसभा अध्यक्षांना पक्षपातीपणा करायचा असता तर त्यांनी या 14 आमदारांना सुद्धा डिस्क्वालिफाय केलं असतं।